नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी संदर्भात एक महत्त्वाचं असं एक पत्र आज आपण बघणार आहोत। राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी यासाठी राज्यातील शिक्षक आमदार यांनी राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांना पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पत्र खूप महत्त्वाचं आहे आणि पत्रातील विषय पण खूप महत्त्वाचा आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना 8 मे रोजी लागलेल्या माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचा संदर्भ घेऊन माननीय शिक्षक आमदारांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। तर बघूया काय आहे सविस्तर। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांनाही उपयोगाची ठरेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया सविस्तर काय आहे पत्र। पत्राचा विषय आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित संस्थांमध्ये इयत्ता 6वी ते 8वी मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत हे पत्र आहे। पत्र आहे 28/5/2026 प्रति माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, मंत्री शालेय शिक्षण विभाग मंत्रालय, आणि बाजूला आहे माननीय नामदार पंकजी भोयर साहेब, राज्यमंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई। या दोघांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। विषय मी जसं की तुम्हाला सांगितला, पण पुन्हा एकदा आपण विषयाकडे वळूया। तर विषय आहे की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित संस्थांमध्ये 6 ते 8 वर्ष शिक्षक काम करत आहेत त्यांना 8 मे रोजीच्या निकालाचा संदर्भ घेऊन सर्वांना पदवीधर वेतन श्रेणी ही सरसकटरित्या देण्यात यावी अशी विनंती या पत्राद्वारे माननीय शिक्षक आमदारांनी केलेली आहे। संदर्भ पण दिलेले आहेत। संदर्भ पहिला जो दिलेला आहे तो खूप महत्त्वपूर्ण संदर्भ आहे, तो म्हणजे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचा निकाल आहे 8 मे 2026चा, ज्या निकालाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेला आहे। निकालाचा आदेश जो आहे तो पण आपल्या चॅनलवर आहे। जो आदेश काय आहे तो आपल्याला माहीत नसेल तर आपण चॅनलला भेट देऊन तो बघू शकतात। तर तो निकालाचा संदर्भ आपल्याला इथं दिलेला आहे। त्यानंतर 2 संदर्भ अजून तिथे दिलेले आहे। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचं निवेदन आहे 19/5/2026 आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचं एक निवेदन आहे ते 28/5/2026। तर एवढे सर्व संदर्भ इथं आपल्याला जोडलेले दिसत आहेत। महोदय, उपरोक्त विषयान्वये राज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 13 ऑक्टोबर 2026 अन्वये उच्च प्राथमिक स्तरावर गणित, विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील प्रत्येक किमान 1 याप्रमाणे प्रशिक्षित पदवीधर अर्हताधारक शिक्षकांच्या नियुक्त्या प्राथमिक शिक्षकांकडून करण्यात आलेल्या आहेत। परंतु या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांपैकी एकाच 3 शिक्षकांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे। जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना 13 ऑक्टोबर 2016च्या त्यांच्या शासन निर्णयामुळे खाजगी संस्था असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, अनुदानित शाळा असो, त्या सर्व ठिकाणी पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी न देता प्राथमिक शिक्षकाची वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे, जी की S10, आणि ती वेतन श्रेणी दिल्यामुळे पदवीधर शिक्षकांवर अन्याय झालेला आहे। आणि याच गोष्टीवर या पत्रामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे की एकाच 3 ही वेतन श्रेणी शिक्षकांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे। तर ती जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आलेला आहे, कोणत्या तत्वावर, तर समान काम समान वेतन या तत्वावर जो निकाल आलेला आहे, या निकालाच्या पार्श्वभूमीवर किंवा या निकालाचा संदर्भ घेऊन राज्यातील सर्व शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी याविरुद्ध राज्यातील याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून समान काम समान वेतन
या नैसर्गिक न्याय तत्वानुसार सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्याबाबत विनंती केली। त्यानुसार संदर्भातील पत्र क्रमांक 1 नुसार माननीय न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे। संदर्भ क्रमांक 2 व 3 नुसार सरसकट वेतन श्रेणी लागू करण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे। करिता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या निकालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व स्थानिक अनुदानित संस्थांमध्ये इयत्ता 6वी ते 8वी वर शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी किंवा लागू करण्यात यावी ही विनंती या पत्राद्वारे माननीय शिक्षक आमदार सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ यांनी केलेली आहे। तर खूप महत्त्वाची अशी विनंती आमदार साहेबांनी सर्व पदवीधर शिक्षकांच्या वतीने माननीय आमदार दादाजी भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना केलेली आहे। तर लवकरच या पत्राचा सारांश बघून पदवीधर शिक्षक जे S14 या वेतन श्रेणीसाठी बऱ्याच दिवसांपासून लढा देत आहेत, तर त्या सर्वांना सरसकट पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी या पत्राचा विचार करून मिळेल आणि माननीय आमदार साहेब सुधाकर अडबाले यांच्या या पत्रामुळे राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। खूपच महत्त्वाचं असं हे पत्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं। या पत्राचा सर्व अभ्यास जो आहे तो जर आपण केला तर राज्यातील सर्व शिक्षकांना या पत्राच्या माध्यमातून पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि सरकारने तशी लवकरच घोषणा करून सर्व पदवीधर शिक्षकांना दिलासा द्यावा आणि त्यांच्यावर होणारा इतक्या दिवसापासूनची त्यांची जी आर्थिक अडचण होती ती दूर व्हावी अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया। तर पत्रातली माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पत्र आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व पदवीधर मित्रांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना पण या माहितीचा लाभ घेता यावा आणि त्यांनाही पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी बाबतीत ही अपडेट कळावी यासाठी सर्व आपल्या पदवीधर शिक्षकांना हा व्हिडिओ शेअर करा। त्यानंतर आपल्या चॅनलवर बरेचसे जे शिक्षक मित्र आहेत आपले ते आपल्या चॅनलला भेट देतात, परंतु सबस्क्राईब फार कमी शिक्षक करतात। तर सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून आपला शाळा माहिती व अपडेट हा जो आपला ग्रुप आहे हा मोठा होईल आणि सर्व शिक्षकांचे प्रश्न एकत्र एकाच मंचावर आपल्याला ऐकायला मिळतील, समजायला मिळतील आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ही विनंती आहे आपल्या सर्वांना। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।